India. India. Shedi to try India. Shirdi. Oh. Ah. They were Shirdi. Wow, nice. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही आहोत अथेन्समध्ये, जी ग्रीसची कॅपिटल सिटी आहे आणि मगाशीच आम्ही पोचलो. तर मी ना वेगवेगळे प्लेसेस तुमच्यासोबत एक्सप्लोअर केलेले आहे, वेगवेगळी माहितीसुद्धा दिलेली आहे आणि या अगोदरनं वेगवेगळे मार्केटसुद्धा दाखवलेले आहे. पण यावेळेस आहे ना मी ग्रीसमधलं तुम्हाला शेतकऱ्यांचं मार्केट दाखवणार आहे, म्हणजे आठवडी बाजार दाखवणार आहे. आणि या मार्केटमध्ये बघूया आपल्याला कोणत्या वेगळ्या भाज्या बघायला मिळतात, किंमत किती आहे, किंवा इथल्या लोकांना कोणत्या भाज्या जास्त आवडतात, किंवा इथले लोक कोणत्या भाज्या जास्त खातात. तर हे सगळं मी एक्सप्लोअर करणार. चला सुरुवात करूया. आणि आम्ही जवळच पोचलेलो आहोत. सुंदर मला आता इथं फुलं दिसत आहे समोरच. आणि इथले जे लोकल शेतकरी आहे ना त्यांचं हे मार्केट असतं, लोकल मार्केट. बघा सुंदर अशी फुलं आहेत. तर इथल्या लोकांना फ्रेश फुलं अशी घेऊन घरात लावायला खूप आवडतात. व्हरायटीज बघा किती छान आहे. आता ट्यूलिप फ्लॉवर आता सध्या सीझन चालू आहे. इथे रोजेस आहे आणि याची किंमत पण दिलेली आहे 3 युरो. तरी चांगली किंमत आहे ॲक्च्युली ना ही. बघा हे पण किती सुंदर आहे. इथे छान छान व्हरायटीज आहे. अंडी, फ्रेश अंडी 30 सेंट्सचं एक आहे. हो. आणि आपल्या लक्झमबर्गला 60 सेंट्सला एक अंडी आहे. आणि बघा तुमच्या आवडीनुसार. हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा व्हाईट अंडी पण आहे आणि ही अशी ब्राऊन कलरची पण अंडी आहे. अच्छा, साईजनुसार प्राइस ठरलेला आहे. मोठी साईज आहे त्याची 30 सेंट, मीडियम आहे त्याची 25 आणि छोटी आहे त्याची 20 सेंट. थँक्यू. फ्रेश असे फ्रूट्स आहे. हो बाबा हे बघा इथे स्ट्रॉबेरीज आहे, बनानाज आहे, किंवा ऑरेंजेस आहे. तुम्हाला माहिती का आम्ही जिथे आहोत ना तिथे ना ऑरेंजेसची झाडं आहे आणि इतके सारे ऑरेंजेस आलेले आहे, कोणी तोडत सुद्धा नाही आहे. आणि लोक काय करताय मार्केटमधून आहे ना ऑरेंजेस घेऊन जात आहे. आणि मनोज आणि मी तोच विचार करत होतो तर इथे कोणी एक जण पण असं ना ऑरेंजेस तोडत नाही आहे किंवा घेत नाही आहे. मे बी ते खूप आंबट असतील किंवा खूप कडू असतील, मला असं वाटतं. चेरी टोमॅटोसुद्धा आहे, मशरूमसुद्धा आहे. मशरूमच्या पण आहे ना भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज आहे. पेर आहे, किवीज आहे आणि खूप सारे ॲपल्सच्या व्हरायटीज आहेत. हे बघा किवीची एकदम मोठी साईज आहे ही. आणि हे बघा हे जे बोरं असतात ना, बोरं तशाच टाईपमध्ये आहे हे. मिळतात ना असे. थोडे छोटे असते, खूपच मोठे. थोडे मोठे. आणि इथे सुद्धा आहे बघा कडधान्य आहे. तर हे कडधान्य सुद्धा इथे भरपूर खातात. इथे तुरीची डाळ पण आहे ना खूप जास्त प्रमाणात खातात, छोले खातात. हे बघा हा राजमा आहे ना, व्हाईट राजमा तो आहे. हे बघा तुरीची डाळ आहे. हॅलो हॅलो. तर इथे बघा मसूरची डाळ आहे 1 किलोची, अर्धा किलोची, पावशेरची. इथे पण तुरीची डाळ आहे. आपण म्हणतो ना गावरान वगैरे डाळ असते ना, तर अगदी तशीच आहे. आणि ते पण मध आहे, ऑर्गॅनिक मध एकदम. माझ्यासमोर कांदे, बटाटे, त्याच्या पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहे. आपण ना तो कांदा खातो तो लाल कलरचा, तो इथे आहे एकदम. किती प्रकारे सांगते. डार्क कलरची पण कांदा. हॅलो कांदा आहे. आणि हा पण एक वेगळा कांदा आहे. आणि बटाटे बघा त्यांनी चिरून सुद्धा ठेवलेला आहे, म्हणजे कट करून ठेवलेला आहे. तर कसा आहे कांदा आहे. बटाटे सुद्धा आहे. आणि मी असं ऐकलं हा जो बटाटा असतो ना एकदम पातळ सालीचा, तो खूप टेस्टी लागतो. म्हणजे माझी मम्मी अशी म्हणायची का हा आहे ना एकदम गावरान बटाटा असतो, त्याची भाजी खूप चवदार लागते, लवकर शिजतो सुद्धा. कारण की बटाट्यामध्ये पण असे खूप सारे प्रकार असतात तर लवकर बटाटा शिजत नाही. तर याची किंमत आहे 5 किलो 6 युरोची. तरी पण चांगली किंमत, म्हणजे काही एवढं काय महाग नाही आहे. आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा बीट आहे. छोटे बीटरूट आहे. एकदम छोटे साईजचे बघा. कट करणार नाही काय आणि खाणार काय, एकदम छोटे. हॅलो. आणि बघा इथले शेतकरी एकदम असे, त्यांच्या चेहऱ्यावर एकदम स्माईल असते. आणि आपण सलाडमध्ये जे यूज करतो ते आहे हे सगळं. काही ठिकाणी कसे टुरिस्ट प्लेसेस असतात ना, तर मग काही लोक रूड वाटतात. पण इथे आम्ही बघितलं लोक इतके पोलाईट आहे, छान आहे, चेहऱ्यावर अशी स्माईल असते. तर ते बघून एकदम भारी वाटतं. आता पण तो बघा मी शूट करते ना, तर ते असं कॉपरेट करतात ते मला. इथे सुद्धा ऑरेंजेसचे वेगवेगळे व्हरायटीज आहे.
आणि ऑरेंजेस स्वस्त इथे आता इथे हा जो आहे ना हा जो आहे हा 69 सेंटचे 1 किलो फक्त. नॉर्मली 2-3 युरोचे 1 किलो असतात. हे जे ऑरेंजेस आहे 1.5 युरोचे 1 किलो आहे. आणि मोस्टली मी अशाच टाईपचे घेते. तुम्ही खूप वेळेस ना व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि हा पण एक वेगळा प्रकार आहे. पण हे लेमन आहे पण लेमन आहे. त्यांनी कट करून ग्रीक मध्ये पण लिहिलेलं आहे. हॅलो, हाव आर यू? Fine, thank you. इथे सुद्धा ऑरेंजेस आहे, स्ट्रॉबेरीज आहे, फ्रेश फ्रूट एकदम. आपण शेतकऱ्यांचा एकदम फ्रेश माल मार्केटमध्ये आलेला तो आहे. ग्रीसमध्ये ऑलिव्ह खूप खातात लोक आणि वेगवेगळ्या टाईप वेगवेगळ्या टाईप्सचे आहे. तुम्ही बघू शकता ह्यांचं हे सलाडमध्ये मोस्टली हे यूज करतात. थँक्यू सो मच. I'll taste. नाही, व्हेरी टेस्टी. ॲक्च्युली हे जे ऑलिव्ह आम्ही खाल्ले ना हे मोस्टली ना सलाडमध्ये यूज करतात जास्त करून. हो, थँक्यू थँक्स. थँक्यू. थँक्यू. आणि याची प्राईस पण दिली आहे 5.90 युरोचे 1 किलो. नाईस. फ्रेश टोमॅटोज आहे 1.70 युरोचे 1 किलो. हे बघा इथे. आणि एकदम असं लाल भडक आणि एकदम मोठ्या साईजचं आहे बघा. पायनॅपल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे भाजीपाला बघितला ना तर मग मी एकदम वेडी होते. ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. खूप मोठा आहे ना. हो, खूपच. ओके नाईस. आणि मला ना मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीज ना खूप बघायला मिळत आहे बघा ना. एकदम फ्रेश एकदम लाल कलरच्या होय. ज्युसी आहे. आणि मला परिबेरासाठी ना स्ट्रॉबेरीज घ्यायच्या आहे. पण त्यांना सांगितलं आपण पूर्ण मार्केट बघू, फिरू, व्हिडिओ शूट करू आणि मग आपण निवांत जाऊन स्ट्रॉबेरीज खाऊ. किती छोट्या छोट्या साईजच्या काकड्या आहे 1.79 युरोच्या या फ्रेश काकड्या. काकडं घे. हे बघा मोठ्या, हे बघा या मोठ्या साईजच्या आहे आणि या छोट्या साईजच्या सुद्धा आहे. आणि इथे आहे वांगे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मला वांगे खूप आवडतं आणि ते जग जाहीर आहे का मी नुसते वांगे खात असते. ते बघा इथे वांगे आहे आणि मला घ्यायचं आहे थोडा भाजीपाला मी घेणार आहे. पण अगोदर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार. आणि 1.98 म्हणजे ऑलमोस्ट 2 युरोचे 1 किलो हे वांगे आहे. 190 रुपये किलो आहे. 190-180 रुपये किलो. आणि ते आहे शिमला मिरची आणि ती रेड कलरची मिरची आहे. चला आता पुढे जाऊया. तर इथे बघा मला कोथिंबीर दिसली आणि 70 सेंटची आहे. घ्यायची का आपण? हो, घेऊया. 2 घेऊन टाकता. हे बघा एकदम गावरान कोथिंबीर आहे. 2 घेते मी. 2 pieces. It's 140. थँक्यू. आणि तुम्हाला सांगितलं हा आठवडी बाजार आहे आणि हा रेसिडेन्शियल एरिया आहे. तर दर आठवड्याला मार्केट भरतं. मे बी उद्या आहे ना दुसऱ्या ठिकाणी मार्केट हे भरेल. मला माहिती आहे खूप जणी आहे ना माझ्यासारख्या असतील त्यांना आहे ना असं मार्केट बघायला, फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्स बघायला खूप आवडत असेल. हा स्पेशली त्यांच्यासाठी व्हिडिओ. आणि ही लाल मिरची पण हे लोकांना असं स्टफिंग करून आहे ना खातात खूप. मी परत ही आणि फ्रेंच बीन्स बघा. नाही तर नॉर्मली आपण एवढी कवळी आणि एकदम पातळ बघतो. ही बघा एकदम जाड आहे. तर इथे बघा ऑरेंजेस वगैरे आहे पण इथे फ्रेश ज्यूससुद्धा बनवतात ते. एवढं हे मशीन आहे. तुम्हाला जर असा फ्रेश ज्यूस प्यायचा असेल मार्केटमध्ये फिरता तर इथे तो सुद्धा आहे. तर आम्ही ज्यूस घेतलेला आहे. त्याचा कलर एकदम रेड आहे. आम्हाला वाटलं बीट ज्यूस आहे, बीटरूट ज्यूस आहे का काय. पण त्याने सांगितलं हा कट केल्याच्या नंतर आतमध्ये एकदम रेड कलर असतो. तर मी अगोदर पैसे पे करते यांना. मी 2 युरो देऊ का? ज्यूससुद्धा घेतलेला आहे आम्ही. आणि बघा इथून आहे ना अजून तिथपर्यंत मार्केट आहे. आता माहिती का? थँक्यू. छोट्या साईजचे अवाकाडो आहेत ते. आणि 4 युरोचे ऑलमोस्ट 1 किलो आहे. आणि मला जेव्हा पण पॉसिबल होतं ना तर मी बिंदास भाज्या घेऊन जाते. मला माहिती आहे आता मी वेट कॅरी करू शकते तर मी भाज्या घेऊन जाते. इथे सुद्धा कांदे एकदम मस्त आहे, फ्रेश आहे. आणि मी एक्सपेक्ट केलं नव्हतं का इथं भाजीपाला एवढ्या प्रमाणात अवेलेबल असेल. पण बघा भरपूर आहे. आणि हे 2 युरोच आहे बघा. हा गावरान लसूण आहे 2 युरोचा. गावरान लसूण सुद्धा घेऊन झालेला आहे. तर आता आपण पुढे जाऊया. इथे पण बघा कोथिंबीर आहे, पुदिना आहे, इव्हन शेपूची पण भाजी आहे. शेपू आहे, वांगी पण आहे इथे. बाकीचे सगळे कोबी वगैरे आहे. फ्रेश कोबी एकदम इथे हलकी फुलकी. आणि हलकी फुलकी कोबी असते तर कशी ती एकदम चवदार असते. आणि नॉर्मली त्याची जाड असते, त्याच्या असं अशी पोकळ नसते आतमधून तर तेवढी टेस्टी लागत नाही. आणि इथे बघा हे ब्रोकोली सुद्धा आहे, वांगी. आणि हे पालक आहे का? नाही.
श्रीलंका नहीं, इंडिया. इंडिया And you? क्या हाल है? ठीक है ठीक है, ठीक है, एकदम ठीक है. चलो. आप कहाँ से? पाकिस्तान? काय पाकिस्तान से आप पाकिस्तान से? हम पाकिस्तान Good. चल. चला लाहोर से. अच्छा. आणि इथे भरपूर पाकिस्तानी लोक सुद्धा आहेत. आपले इंडियन्स खूप कमी आहे, म्हणजे टुरिस्टच जास्त असतात आपले इंडियन. पण इथे जे राहतात ना लोक पाकिस्तानी खूप आहे. आता तेच आमच्याशी बोलत होते. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. इथे बघा मटार पण आहे. परी बरं थांबा. इथे बघा फ्रेश मटर आहे आणि किती मोठी साईज आहे त्याची. आणि 4.5 युरोचे आहे ते 1 किलो. आणि इथं मला फ्रेंच बीन्स दिसली, पण एवढी अशी जाड आणि अशी मोठ्या साईजची ना, नॉर्मल एकदम कवळी असते. चला पुढे जाऊया आपण. इंडिया इंडिया. इंडिया. Siedzi? Siedzi? Ukraina. शिर्डी. हो ते मला Wow, nice. Nepal. शिर्डी, Varanasi. वाराणसी. Nice. वाव, यू लाईक इंडिया? Benares. Ukraina. Agra. आग्रा. Goa? Next time Goa. Nice. इथले लोकल भेटले आता आम्हाला आणि आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. ते सांगितलं मी वाराणसीला जाऊन आलो, गोव्याला, आग्र्याला, शिर्डीला 2दा जाऊन आलो. ते बघू इतकं भारी वाटलं ना. चांगलं ते म्हणजे आपलं भारत तर सगळ्यांनाच आवडतं. आणि इथं बघा ही वांगी ही आहे कोमलची फेवरेट. माझी फेवरेट वांगी. म्हणजे मला अशी आवडतात, पण अशी Very खूप- nice. Yes. तर मी ही वांगी घेणार आहे. वांग लवर आहे. तर त्याला ही थोड्या वेळात घेते मी, आता दाखवते. आणि We will take this one. Yes, या. हे बघा घेते मी. मस्त भाजी करणार आहे इथून गेल्याच्या नंतर. दादा मी थोडी थोडी भाजी घेते, कारण की मला वजन सगळं मॅनेज करायचं आहे त्यामुळे. Tratado ex y bro, y vos que tomás la mano. Y así me perdemos. De será. Ven. 1 किलोची म्हणजे 90 रुपये साधारण. थँक्यू. 1 किलोचे नव्हते ॲक्च्युली, 70 सेंट्सचे होते. चला कडधान्य आहेत. इथे कडधान्य आहेत. हॅलो हो, छान वाटतं. आणि बघून ते लगेच ओळखतात का इंडियन आहे म्हणून, नाही का. ते आहे कांद्याची पात. पण आता मी घेतली तर ती उद्यापर्यंत खराब होऊन जाणार, त्यामुळे मग कांद्याची पात घेत नाही. पण एवढी कोवळी आहे कांद्याची पात. आणि 50 सेंट्सलाच आहे, साधारण 40-50 रुपयाला. हे पालेभाज्याचं खूप आहे इथं Shop आहे. पालेभाज्या. काश असं लक्झमबर्गला शेतकऱ्यांचं मार्केट भरलं असतं. मी एवढी खुश झाले असते. आठवडी बाजाराला गेले असते, तुम्हाला दाखवलं असतं. आता पुढे जाऊया. छान आहे ना असं. आणि जे लोक इथे राहत असतील ना, त्यांना कुठे ना लांब जायची गरजच पडत नसेल. म्हणजे खाली उतरलं का लगेच मार्केट आहे. आठवडाभराचं पूर्ण म्हणजे भाजीपाला घेत असतील, नाही का ते. चला, पुढे जाऊ. इथे पण याला 1.5 युरोला फ्लावर आहे. लक्झमबर्गला पण 1.5 युरोला फ्लावर मिळते. हॅलो. बापरे खूप मोठं आहे. मला असं वाटतं हे पूर्ण असं अजून कोमलसाठी आणखी एक छान ट्रीट आहे. वांगे, मिक्स वांगे. तिथे ड्रायफ्रुट्स आहे, ऑर्गॅनिक हनी सुद्धा आहे. बघू हे मार्केट आता कुठपर्यंत आहे. इथे सगळ्यात जास्त ऑरेंजेसच बघायला मिळाले आम्हाला. परिवेलासाठी स्ट्रॉबेरीज पण घ्यायच्या आहे. हो ना. Cada muy cosquilado, mata que para parte इथे पालक आहे ही. इथे पूर्ण हिरवा भाजीपाला दिसतोय मला.
हे समोर पूर्ण चॉकलेटचं सेक्शन आहे, पण तिथे आम्हाला जायचं नाही आहे, तिथून रिटर्न जायचं आहे. आता परिबेला चॉकलेट्स नाही जास्त म्हणून स्ट्रॉबेरीज घेत आहोत आपण, चॉकलेट्स नाही. चला शेपू इतकी फ्रेश आहे ना, मला राहवलंच नाही आहे. आता मी 2 जुडे घेते, 50 सेंट्सला आहे. तर आपले इथे पण आपले शेतकरी असे बास्केटमध्ये भाज्या आणतात आणि मग असं फ्रेशली विकतात. तर इथे पण तसंच आहे बघा, बास्केटमध्ये जास्तीचे ऑरेंजेस वगैरे ना स्टॉकमध्ये ठेवलेले आहेत आणि ते लगेच हे संपले का मग लगेच दुसरे ते ठेवतात. इथे पण तसंच आहे सेम. चला चल बाबू. पण एवढंच इथे असं जोर जोर ओरडत नाही ना का, याची किंमत नाही हे नको पण स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी म्हणतात. Can I try? Very sweet. हे घे खा. हे एक छोटंसं आहे ना, 2.5 युरोचं आहे, पण 3 युरोचं करून घेतलं मी. आम्ही सर्वांनी स्ट्रॉबेरीज खाल्ल्या आणि खरंच खूप मस्त होत्या, गोड होत्या आणि संपल्या त्या, कारण की जास्त वेळ ठेवतात त्याचं नंतर खराब होत असतं. आणि हे जे मार्केट आहे ना, सकाळी 7 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत असतं. कांदे पण इतकी छान आहे ना, घ्यावेशी वाटतं पण आता घेऊन जाऊ. तर मला इथे मटार छान वाटतंय, तर मी थोडेसे का असं ना घेते मटार. हॅलो. कारण की फ्रेश मटारची भाजी किंवा असं पुलाव वगैरे ना छान लागतो. आठवडी बाजार घ्यायला आणि मग अशी ट्रॉली यूज करतो तिथे. भरपूर जणांची आम्ही ट्रॉली बघितली. आम्ही जिथे गाडी पार्क केली ना, समोर पण आहे वगैरे. एक डिझाईनच आहे सगळीकडे. तरी लोक हे इथे. आता आपण पुढे चाललो आहोत. छोट्या छोट्या वस्तू विकायला. मी जस्ट त्यांच्याशी बोलत होते, त्यांना विचारलं तुम्ही व्यापारी आहात का शेतकरी आहात, तर त्यांनी सांगितलं आम्ही शेतकरी आहोत, पण आमची जी शेती आहे ना ती थोडी अलीकडे असते, पण दर आठवड्याला आमचा बाजार भरतो ना, मग आम्ही तिथून इथे येतो आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी मग आठवडी बाजार लागतो असं. चला चल करू. मी एवढं मार्केट फिरले पण मला एकदम सेफ वाटलं, इव्हन मुलांसाठी सुद्धा. म्हणजे गर्दी आहे तरी पण मग लहान मुलं आहे म्हणून लगेच त्यांना जागा देत आहे जायला, स्माईल असते. किंवा असं कोणा म्हणजे लहान मुलं कसं आता तर एखाद्या भाजीला हात लावला किंवा एखाद्या फ्रूटला हात लावला तरी पण असं काही नाही, एकदम स्माईल करताय काय, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. मला आवडलं ते. तुम्हाला सांगत होते. हे बघा ऑरेंजेसची झाडं आहे. पहिल्यांदा मी ऑरेंजेस झाड एवढे जाऊन बघितलेले आहे. नागपूरला मी एकदा गेले होते ना, जेव्हा मी मॅचेस खेळायला जायचे, तर माझ्या जे तिथल्या फ्रेंड्स होत्या ना, त्यांच्या ना अशा मागच्या वाड्यामध्ये ना असं भरपूर ऑरेंजेसची झाडं होते, तेव्हा मी बघितले होते. पण आउट ऑफ कंट्रीमध्ये मी आता पहिल्यांदा बघते असे जाऊन ऑरेंजेस. ती जी पूर्ण लेन आहे ती ऑरेंजेसच्या झाडांची आहे. आणि ते पण असे किडलेले नाही आहे बघा, चांगलेच सगळे ना. हो बघितलं तुम्ही, ग्रीक लोकांचा आठवडी बाजार, शेतकऱ्यांचा आठवडी बाजार आणि भरपूर व्हरायटीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि ज्या किमती मी तुम्हाला युरोजमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा मी मेन्शन केलेल्या आहेत. तुम्ही साईडला बघू शकता रुपीजमध्ये, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल काय कोणती भाजी किती रुपयाला होती. आणि खूप छान वाटलं आणि आम्ही गप्पासुद्धा मारत होतो. आणि ते एक आजोबासुद्धा भेटले, त्यांनी सांगितलं का मी खूप ठिकाणी भारतामध्ये फिरलो आहे आणि 2 वेळेस शिर्डीला सुद्धा जाऊन आलो आहे. तर ते बघून खरंच खूप खूप प्राऊड फील झालं खरंच. आणि थोडंफार मी पण घेतलेलं आहे बघा. मला राहवतच नाही, तुम्हाला माहीतच आहे. जिथे मला भाजीपाला दिसतो ना तर तिथे मी थोडाफार का असेना घेण्याचा प्रयत्न करते आणि मला आवडतं नाही का. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. परिबेला येत आहेत का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा वेगवेगळे काळजी घ्या. बाय.